तर अशोक बापू आणि सुजाता भाभीला प्रचंड मानसिक त्रास देऊन देखील आणि दादा तुम्ही कारखाना बंद केला, तिथे काय अशोक बापूचा ऊस जाणार होता? काय एकट्या अशोक बापूच्या ऊसावर कारखाना चलतो? वो निकले थे तवायफों के कोठे बंद करने, सिक्कों की छनक सुनकर खुद ही मुजरा कर बैठे. तर अशोक बापूंनी तुमच्या सोबत लाचारी पत्करली नाही म्हणून त्याची शिक्षा तुम्ही या शिरूर हवेली मतदारसंघातल्या शेतकऱ्याला दिलेली आहे. आज कारखाना बापूंचा तुम्ही बंद केला. मी बघितलंय बापूंनी कारखान्यासाठी किती चक्रा मारत होते. बापू काही गोष्टीचा मी देखील साक्षीदार आहे. स्वतःच्या मुलाला सुविरीक मिळावी म्हणून बापू तुम्ही एवढ्या चक्रा नसतील मारल्या, पण माझ्या भागातल्या शेतकऱ्याचा ऊस गेला पाहिजे, माझा कारखाना जिवंत राहिला पाहिजे, चालला पाहिजे म्हणून तुमची जी तळमळ आहे ती आम्ही त्या ठिकाणी उघड्या डोळ्यांनी बघितली. आणि दादा तुम्ही कारखाना बंद केला, तिथे काय अशोक बापूचा ऊस जाणार होता? काय एकट्या अशोक बापूच्या ऊसावर कारखाना चलतो? अरे या भागातल्या गोरगरीब शेतकऱ्याचा ऊस जाणार होता. त्या शेतकऱ्याला पक्ष नाही, जात नाही, धर्म नाही, फक्त अशोक बापूंनी तुमच्या सोबत लाचारी पत्करली नाही म्हणून त्याची शिक्षा तुम्ही या शिरूर हवेली मतदारसंघातल्या शेतकऱ्याला दिलेली आहे. आणि हे शेतकरी शिरूर हवेली मतदारसंघातला एवढा दूधकुळा नाही की फक्त अशोक बापू सत्तेत गेले नाही म्हणून त्यांचा कारखाना बंद पडला. अरे अनेक लोक आमदार गेली, काहीच्या 302च्या तुम्ही फाईल उचकल्या, काहींना त्या ठिकाणी तुम्ही जमिनीवर आरक्षण टाकू म्हणून घेऊन गेला, काहींचे प्रकरण काढली. फक्त अशोक बापू आणि सुजाता भाभीला प्रचंड मानसिक त्रास देऊन देखील शरद पवार साहेबांसोबत निष्ठेने त्यांनी उभा राहायची भूमिका घेतली, ही त्यांची चूक आहे. त्याची तुम्ही शिक्षा देताल. अरे तुम्ही शिक्षा देताल, पण या भागातली बहादर आणि स्वाभिमानी मायबाप जनता ही त्यांना शिक्षा देणार नाही. उद्याच्या निवडणुकीत तुम्हाला दिसून येईल. आज द्वेषाचं राजकारण चाललंय, सुडाचं राजकारण चाललंय. आज कोल्हे साहेब गुलाबी यात्रा जुन्नरला चालली आहे आणि ही गुलाबी यात्रा जुन्नरला चालली. काल दिंडोरीत गुलाबी खड्डे बुजवले युवकच्या पोरांनी. आज बॅनर लावून काही प्रश्न उपमुख्यमंत्र्याला विचारले म्हणून त्या पोरांना आता जेलमध्ये डांबून ठेवलंय. अरे सत्ता असताना तुम्हाला गुलाबी यात्रा करायला पदाधिकाऱ्यांना जनतेला जेलमध्ये डांबून ठेवावं लागतं. मग तुमची ही गुलाबी यात्रा ही काय सत्तेच्या जीवावर चालली का? अहो तुमची ही जनसन्मान यात्रा नाही, ही जन अपमान यात्रा आहे. तुम्ही ज्या शरद पवार साहेबांनी तुम्हाला सगळं दिलं त्या शरद पवार साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. बरं तुम्ही निस्ता शरद पवार साहेबाला फसून गेला का गेला हे महाराष्ट्रातल्या सगळ्याला माहितीये. गेलेल्याचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा. ही लोक तुरुंगात जायचं नाही म्हणून भाजपमध्ये गेली. ती लोक दादा तुम्ही म्हणावं शरद पवार साहेबांची शेवटची निवडणूक कधी आहे? अरे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपल्या वडिलाचं छत्र जर 100 वर्ष आपल्या डोक्यावर असलं तरी आपल्याला वाटतं अजून 5 वर्ष 10 वर्ष आपले वडील आपल्या पाहिजे होते, त्यांचं छत्र पाहिजे होतं. पण तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विकृतीत गेला आणि तुम्ही पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघायला लागला. ही संस्कृती आहे. एक बाजार बुणगा उठतो आणि म्हणतो पक्ष स्थापन केला म्हणजे पक्ष काय शरद पवार साहेबांच्या मालकीचा झाला का? आता उद्या हा बाजार बुणगा जाऊन कोल्हे साहेब याच्या बापाला म्हणला की अरे बापा तू मला जन्म दिला म्हणजे तू काय माझा बाप झाला का? तर नवल वाटू देऊ नका. कारण जेवढे गेलेत ना ही सगळी बाप बदलणारी टोळी आहे. ह्यांच्यातलाच एक जण म्हणायचा कधी कधी भाषणात, कतलिया कई सांप बदल लेते हैं, पुण्य के आड़ में पाप बदल लेते हैं, मतलब के लिए कुछ लोग अपने बाप बदल लेते हैं. आज पवार साहेबाला भटकते आत्मा म्हणलं जात आहे. आज पवार साहेबाला भ्रष्टाचाराचा सरदार म्हणलं जात आहे. तुम्ही मुख घेऊन गप्प आहेत. तुम्हाला जनाची नाही मनाची थोडी लाज वाटत नाही की पवार साहेबाच्या बद्दल येऊन एक तडीपार बोलतो आणि तुम्ही मान खाली घालून त्या ठिकाणी ऐकताय. त्या तडीपारांना मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही 71,000 कोटीच्या सिंचनाचा घोटाळ्याचा आरोप तुम्ही कुणावर केला? अजितदादांच्यावर केला, त्यांना तुम्ही उपमुख्यमंत्री केलं. छगन भुजबळ साहेबाला 2.5 वर्ष जेलमध्ये कुणी ठेवलं? तुम्ही ठेवलं. तुम्ही त्यांना मंत्री केलं. सीजे हाऊसचे 2 मजले कुणी सील केले? ईडीने सील केले. प्रफुल्ल पटेलचे तुम्ही त्यांना राज्यसभेवर खासदार केलं. मग भ्रष्टाचारी कोण आहे? कोल्हे साहेब ही पार्टी म्हणली होती भाजपची, ना खाऊंगा ना खाने दूंगा. आता ह्या पार्टीची अवस्था अशी झाली, वो निकले थे तवायफों के कोठे बंद करने, वो निकले थे तवायफों के कोठे बंद करने, सिक्कों की छनक सुनकर खुद ही मुजरा कर बैठे. आज सगळे भ्रष्टाचारी कुठे आहेत? ते भारतीय जनता पार्टीत आहेत. पण एखादा कोल्हे साहेबासारखा
अशोक बापू सारखा जर ह्यांना नडला तर त्याला त्रास द्यायचं काम सुरू आहे. पण जे त्रास देतात ना त्यांना मला एवढंच सांगायचंय, तुमच्या त्रासाचे आता 2च महिने राहिलेत. कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा, कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा. अरे गद्दारो, तुम्हारा तो सिर्फ वक्त आया है, हमारा दौर आएगा. सगळ्या त्रासाची परतफेड होईल. पण आपण जे राजकारण करताय ते महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या परंपरेला हे तुमचं राजकारण त्या ठिकाणी शोभणारं नाही. म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे की कारखाने बंद पाडले, त्रास दिला म्हणून अशोक बापू पवार सारखे असे लोक तुमच्यासमोर झुकले नाही. ते तुमच्या नजरेत जरी दोषी असले तर सर्वसामान्य नजरेत, जनतेच्या नजरेत मात्र त्यांना मान सन्मान आहे. कोल्हे साहेबाला निवडून देऊन तुम्ही दाखवून दिलंय. आता उद्याच्या निवडणुकीत आपल्याला अशोक बापूला देखील विक्रमी मताने त्या ठिकाणी विधानसभेत पाठवायचंय ना. एवढ्या कमी आवाजात ते गुलाबी यात्रेत आवाज गेला पाहिजे, तुमचं कान ठळ्या बसल्या पाहिजे. तिकडं द्यायचंय ना निवडून. मागचे काय बोलत नाहीत, आपले चितकं जरा तपासायला लागतील. द्यायचंय ना निवडून विक्रमी मताने. मग मी घोषणा देतो, हात वर करून घोषणा द्यायचाय. आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा. ज्याचा हात खाली आहे समजून घ्या. विरोधी